हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता मम्मीचा चाललाय संध्याकाळचा स्वयंपाक. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मम्मी बनवते भाकरी. भाकरी झालेत बनवून, एकच राहिली होती. तर भाकरी शेकते तोपर्यंत लगेचच परात आणि जे पाणी घ्यायला भांडं घेतलेलं असतं तर ते पटकन धुवून ठेवला तांब्याने परात. तर एक भाकरी शेकते तोपर्यंत मम्मी थोडाफार कट्टा आहे तर वर पुसून घेत असते. थोडंसं काही खाली पीठ वगैरे सांडलेलं असतं तर तो खालचं झाडून घेते. तोपर्यंत वरची भाकरी आहे तर शेकती. संचितला लागली होती भूक आणि भाजी करायची म्हणलं की थोडासा वेळच लागतोय, त्यामुळे मी म्हणलं की आता भाकरी झाली की त्याच तव्यामध्ये पटकन अंड्याची भुर्जी बनवून घेते आणि कांदा कट करून ठेवलाय. आता भाकरी शेकून झाली का लगेचच मग त्या गरम गरम तव्यामध्ये पटकन अंड्याची भुर्जी करते, म्हणजे संचित अंड्याची भुर्जी खाईल. संचितला अंड्याची भुर्जी तशी पण जास्त आवडत नाही, थोडीच अशी एवढं आवडीनं खात नाही. कधी तर खाल्ली तर खातो, नाही तर खातच नाही. त्याला उकडलेले अंडे आवडतात खायला. तरी पण आता पटकन होणाऱ्यातला भाजी म्हणलं तर ते अंडीच असतात. अंडी पटकन होते, ऑमलेट किंवा भुर्जी वगैरे पटकन होतं. आणि तुम्ही बघू शकता झाडून घेतलं मम्मीनी, कट्टा पण पुसला थोडाफार, नंतर परात वगैरे पण धुतली. तोपर्यंत भाकरी आहे तर एका साईडने शेकली, अजून पलटी केली नाही. आणि भाकरी कशी ज्वारीची भाकरी आहे आणि तो बघू शकता कांदा कट करून ठेवला आहे मी. ज्वारीची भाकरी करतो, बाजरीची पण असते, कधीतरी बाजरीची असते. मक्याची शक्यतो नाही, मका खात नाहीत मम्मी पप्पा, त्यामुळे मक्याची भाकरी नसते. मी मका आम्हाला तिकडं आवडते भाकरी मक्याची, पण इकडं कधी तर असते, नाहीतर रोज ज्वारीचीच भाकरी असते. आणि तुम्ही जवळून बघू शकता भाकरी एकदम छान अशी टमटमीत फुगायला लागले, पांढरी शुभ्र अशी भाकरी दिसायला लागली. आणि तुम्ही बघू शकता तवा जाड आहे, त्यामुळे तवा जाड असलं ना भाकरी शेकायला थोडा वेळ लागतो, पण भाकरी छान शेकते. आणि मम्मीचा तवा एक खूप असा जाड आहे, त्यामुळे भाकरी शेकायला थोडा वेळ लागतो. एकदम टमटमीत अशी भाकरी फुगलेली आहे. आता त्याच तव्यामध्ये पटकन भुर्जी करून घेते आणि भुर्जी झाल्यानंतर मग मम्मी मटकीचे डाळीचं कालवण बनवते आणि नंतर करडईची भाजी बनवायची. पण सगळ्यात अगोदर म्हटलं भुर्जी बनवून घेते, संचितला चारून घेते. आणि मम्मीला मी संचितला चारून घेईपर्यंत थांब म्हणलं होतं. मला करडईची भाजी मम्मी कशी बनवते तर ते तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे मम्मी बसली होती निवांत आपली. आणि नंतर मग संचितला चारून वगैरे घेतल्यानंतर मग मग मम्मीनी भाजी वगैरे करायला घेतली. आणि इथं बघू शकता सिंपल असं बनवले. संचित तिखट तर अजिबात खात नाही, त्याला किती पण तिखट खा खा म्हणलं, किती पण फोर्स केलं तर तो आवडीने तिखट खात नाही. त्यामुळे त्याला काय मी काय जास्त फोर्स करत पण नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही कालवण मम्मीने बनवले. मटकीच्या डाळीतच कालवण बनवायचं प्लॅनिंग होतं, पण नंतर मम्मी म्हणली मटकीच्या डाळीचं राहू द्या, आता मटकीची डाळ भिजत पण घातली नव्हती आणि गवारीची शेंग पण होती, त्यामुळे गवारीच्या शेंगचंच बनवलं. गवारीच्या शेंगाचं पातळ कालवण छान होतं, पण खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं असं ग्रेव्ही टाईप करायचं, एकदम मस्त लागतं. लगेच मग मी कालवण पहिलं बनवून घेतलं. आणि आता ह्या कढईमध्ये बनवायची आहे करडईची भाजी. आणि हे पापड उपवासाचे पापड आहेत, एकदम चांगले पापड, असं कमी तेलकट वगैरे लागतं, त्यामुळे संचितसाठी हे पापड तळायला लागले, संचित खायला आवडेनं म्हणून. संचित जेवण झालं होतं आणि तसं पण संचित काय आता जेवण पण करणार नव्हता, त्यामुळे त्याच्यासाठी खास पहिले पापड तळले, म्हणजे आम्ही जेवण करताना तो खाईल पापड. नंतर घरात थोडेसे तांदळाचे पण पापड होते, कुरडया पण होत्या, ते पण त्याच तेलामध्ये तळून घेतल्या. आणि मम्मी काय म्हणली, पहिल्यांदा हे पापड तळून घेऊया आणि त्याच तेलामध्ये लगेच भाजीला फोडणी देता येते, त्यामुळं भाजीची पण तयारी करून ठेवली, लसूण वगैरे सोलून ठेवला आहे. आणि कधी पण करडईची भाजी करायची असेल त्यावेळेस तुम्ही असं हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये वापरायची. हरभऱ्याच्या डाळीने भाजीची टेस्ट एकदम छान लागते, त्यामुळं कधी पण करडईची भाजी करायची आहे त्यावेळेस एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तास अगोदर डाळ भिजत घालायची, कारण हरभऱ्याची डाळ काही पटकन भिजत नाही, तिला म्हणजे तिला भिजायला थोडा वेळ लागतो म्हणून. आता भाजी बनवायला लागले मम्मी. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये ते जे तेल होतं त्यातलंच कमी केलं, नंतर गरमच तेल ऑलरेडी होतं, त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. कोणत्याही पालेभाज्या करताना लसूण भरपूर टाकायचा, जेवढा लसूण टाकेल तेवढ्या पालेभाजीची टेस्ट आहे तर खूप छान लागते. त्यामुळे मम्मी कोणती पण पालेभाजी करताना लसूण भरपूर टाकते. लसूण छान भाजून झाला की करडईची भाजी धुवून बारीक कट करून तिला टाकली. एका साईडला दूध गरम होते आणि नंतर त्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आणि पहिली मिठामध्ये छान व्यवस्थित शिजवून घ्यायची. मिठामध्ये भाजी छान व्यवस्थित शिजली का नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेपू असो, मेथी असो किंवा करडईची भाजी असो, ह्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. भाजीला टेस्ट खूप छान येते जाडसर कूट टाकला की. ज्यावेळेस भाजी शिजेल त्यावेळेस कूट टाकायचा, लगेच कूट टाकायचं नाही. सुरुवातीला कूट टाकलं की मग पांढरी पांढरी भाजी होते. झाकण लावून थोड्या वेळ भाजी शिजवायची, नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. एकदम झटपट आणि खूप मस्त अशी आपली करडईची भाजी तयार झाली. आणि करडईची भाजी कसं, आता कढई खूप मोठी आहे त्यामुळे तुम्हाला भाजी थोडी दिसत असेल, पण भाजी भरपूर आहे, तिघांसाठी बास होते आम्हाला. नाहीतर म्हणताला भाजी किती थोडी आहे, कढई असतानाच मोठी आहे आणि कढई मोठी असल्यामुळे भाजी थोडी वाटते. तर तसं एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये केलेल्याचा तो तसं छोटं दिसतं, एकदम थोडं असल्यासारखं वाटतं.
नंतर भाजी वगैरे बनवून झाली का लगेचच गरमागरम जेवण करायला बसलोय. तुम्ही बघू शकता आता जेवण करायला लागलोय. जेवणासाठी सगळी तयारी वगैरे केली. संध्याकाळचं जेवण बाहेरच करत असतो आणि सगळं कारण गिरण चालू असते, दळणं वगैरे कोणतं न्यायला येतं, कोणतं ठेवायला येतं, त्यामुळे बाहेरच बसावं लागतं. नाही तर आतमध्ये बसले की कोण ना कोण आलेलं असतं 100% आणि नंतर मग जेवण करता करता उठून बाहेर यावं लागतं. म्हणून जेवण करायला बाहेरच बसत असतो. रोज संध्याकाळचं जेवण बाहेरच असतं. चला तर तुम्ही पण जेवण करायला येऊ शकता. तर भाकरी आहे, चपाती पण केली होती. चपातीचं पण पीठ होतं आणि ते ताट पण वाढून घेतलेलं आहे आणि हे पण होतं, दुधाचं खरबस पण होता. मला वड्याच करायच्या होत्या, पण ते दूध बहुतेक एक 2-3 दिवस झाले की त्या खरबसच्या वड्या होत नाहीत, त्याचा चिक तयार होतो. मी प्रोसेस सगळी वड्याचीच केली होती. एक अर्धा तास गॅस चालू पण होता, पण ते काही सगळं असं वड्यासारखं काय होत नव्हतं. नंतर लक्षात आलं की दूध थोडंसं जुनं झालं आहे, त्यामुळे त्याच्यात चिक तयार केला. तो चिक पण होता. इथं बघू शकता मांजर आहे, त्याला चपाती खायची होती. चपातीची वाट बघत बसलं होतं. आता त्याला चपाती पण द्यायची आणि मम्मी तर चालूच आहे अजून ताटं वगैरे वाढायचं. भात पण केला होता, शेंग्याचं कालवण, पापड, भाकरी, नंतर भाजी, चपाती पण होती. मांजरला पण आता बघू शकता मांजर कसं त्याच्या गळ्यामध्ये घुंगरू वगैरे बांधले आणि संध्याकाळचं जेवण करताना येत असतं. आमचं नाही पाहिलेलं, शेजारचं आहे. रोज संध्याकाळी जेवण करायला लागलं की येत असतं. नंतर इथं बघू शकता छान असं जेवण आता वाढलेलं आहे, खरवस आहे. नंतर सगळं 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 घेतले वाढले मम्मीनं सगळं. नंतर संचित तिथं जेवण करायला बसलाय. तर चला तुम्ही जेवण करायला या. संचित जेवण म्हणजे पापड खायला बसलाय आणि आता सगळेजण आम्ही जेवण करून घेतो. जेवण झालं की मग थोड्या वेळ मम्मी बसले होते बाहेर. नंतर दूध आलं होतं. तर संध्याकाळचं रोज दूध येतं. मगाशी जे गरम केलेलं होतं दूध ते कालचं होतं. तर रोज रती बसल्यामुळं कसं रोज काही दूध संपत नाही, त्यामुळे थोडंफार तर शिल्लक दूध राहतंच आणि 2 टाईम गरम करून ठेवावं लागतं. आता मम्मीने पणत्या पण लावल्या होत्या, लायटिंग वगैरे पण केली होती. संचितची चालली होती गडबड. संचितचं कसं काल काय दिवाळी वगैरे काहीच नव्हती, तरी पण संचित म्हणला नाही मला फटाकडे उडवायचे आहेत आणि सगळीकडे उडवाय पण लागले होते. तुम्ही बघू शकता एकदम छान असे फटाकडे उडवायला लागले होते. आता 3-4 दिवस तसं, पण आता काल काहीच नव्हतं तरी पण हेच होतं संचित चालूच होतं आपलं, मला पाहिजेच फुलभाज्या पाहिजे, झाड वगैरे लावायचं. त्यामुळे त्याच्यासाठी खास करून फुलभाज्या लावला. नंतर मम्मी पण फुलभाज्या वगैरे हे करत होते. झाड पण लावायचं म्हणत होता, चक्र पण लावायचं म्हणत होता. त्यामुळे झाड लावलं, चक्र लावलं, फटाकडे त्याला पोळली थोडीशी छोटीशी बंदूकमध्ये लावतो ना, तर ती गेल्या वर्षी तर त्याला काहीच समजत नव्हतं. फुलभाज्या आहे तर त्याने असंच गोल 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 फिरवला आणि जे समोर असतं त्याला पकडलं तर हात भाजला होता, चांगलाच रडायला लागला होता. आता ह्या वर्षी थोडंसं समजते, हात वगैरे लावत नाही, पण फटाकडे त्याला पोळली होती आणि पोळल्यावर मग रडायला लागला होता. जवळपास 2 वेळा त्याला पोळली फटाकडे. तेव्हापासून तो बंदूकला हात पण लावत नाही आणि फटाकडे उडवायचं धाडस पण करत नाही संचित. तर संचितचं असं लहान मुलांना कसं एकदा काय पोळलं की लगेच घाबरतात आणि मग त्यांना डेअरिंग करत नाहीत नंतरच्या वेळेस. आणि इथं बघू शकता आम्हाला मम्मीने फुलभाज्या लावून दिल्या आणि चक्र लावायला दिले आणि मी आता चक्र लावते आणि एकदम चक्र लावून असं गोल 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 फिरते. काय काय चक्र फिरतीलच असं नाही, काय काय थोडीशी पण असतात लगेचच बंद होतात, काय काय जास्त वेळ फुलतात. आणि संचित मी लावलं की त्याचा आनंद घेत असतो, उड्या वगैरे मारत असतो. आणि इथं पण मी चक्रच लावायला लागले. झाड लावलं होतं, झाड पण 1-2-3 लावले होते, त्याला पाऊस म्हणतात, ते पण लावलं होतं आणि चक्र पण लावायला लागले. तर चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आता उद्या आहे दुसरी अंघोळ, नंतर भाऊबीज आणि भाऊबीज झालं की नंतर मग मी जाणार आहे त्या सासरी. चला तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. बाय.